सगळ्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोते हो, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM ऐकूया कार्यक्रम वन्ही तो चेतवावा. देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती. ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीतं समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया. संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर, समन्वयक शीतल कापशीकर, विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, संगीत संयोजन पराग लघाटे, ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई आणि केदार अभ्यंकर, संवादिनी पराग लघाटे, तबला मिलिंद लिंगायत, निवेदन प्राध्यापक नागेश जोशी, गौरवगीत वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम, गीतकार ग दी माडगुळकर, संगीतकार सुधीर फडके, गायन युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण, माखजन इंग्लिश स्कूल माखजन आणि न्यू इंग्लिश स्कूल पोफळीचे विद्यार्थी. ऐकूया गौरवगीत वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा. वंद्य वंदे मातरम. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. हे गीत म्हणजे वंदे मातरम या कवितेचा महिमा गाणारी ललितकृती म्हणावी लागेल. गनिबांना वंदे मातरम हे राष्ट्रगीताचा महिमा का गावासा वाटला? वेदमंत्राहूनही वंदे मातरम हा मंत्र त्यांना वंदनीय का वाटला? असे प्रश्न जेव्हा स्वतःलाच विचारले तेव्हा त्याचं उत्तर हे भारतीय स्वातंत्र्य समरात मिळालं. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम ही कविता त्यांच्या आनंदमठ या कादंबरीतील एका प्रसंगाचा परिपोष करण्यासाठी लिहिली होती. ब्रिटिश अधिकारी आणि धनदांडगे जमीनदार गरीब जनतेचे करीत असलेल्या शोषणाविरोधातल्या कादंबरीवर नंतर चित्रपटही निघाला. कादंबरीत आणि चित्रपटात हे गीत विद्रोही संन्यासांच्या तोंडी घातले आहे. बंकिमचंद्रांच्या या कवितेने एक नवा इतिहास घडवला. ब्रिटिशांच्या विरोधात तरुण क्रांतिकारक अगोदरच पेटून उठले होते. या गीताने स्वातंत्र्य समराच्या यज्ञातील ज्वाला आकाशाला भिडू लागल्या. ब्रिटिश शासन हादरून गेलं. वंदे मातरम या कवितेवरती बंदी घालण्यात आली. पण त्याचा परिणाम हा उलटाच झाला. आबालवृद्धांच्या तोंडी त्यावेळी अपौरुषेय वेदातील मंत्रांपेक्षा, ईश्वरी स्मरणापेक्षा वंदे मातरमचाच घोष मोठा होता. जहाल मवाळ गटातील सर्व क्रांतिकारक ब्रिटिशांविरोधात प्रत्येक चळवळीची सुरुवात वंदे मातरम या 2 शब्दांच्या उद्घोषानेच करीत असत. म्हणूनच गदिमा म्हणतात, माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती. कवीच्या या ओळी म्हणजे नुसती कविकल्पना नसून राष्ट्रभक्तांचा, स्वातंत्र्यवीरांचा ज्वलंत अनुभवच इथे मांडला आहे. इतकेच नाही तर त्या काळी वंदे मातरम मुखी असणं म्हणजे खऱ्या अर्थानं भारतीयत्वाची ती ओळख होती. भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात लाखो वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि दाखवून दिलं की माझ्या मातृभूमीची मान सदैव ताठ राहावी, उन्नत राहावी, माझ्या मातृभूमीचा आत्मगौरव कुठेही हरवू नये, यासाठी आम्ही आत्मबलिदानालाही सिद्ध आहोत. व्यक्तीपेक्षा कुटुंब, कुटुंबापेक्षा समाज आणि समाजापेक्षाही राष्ट्र महत्त्वाचं असतं, हे सूत्र आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलं. म्हणूनच तर वृत्रासुराच्या वधासाठी दधीची ऋषींनी आपल्या अस्थींचं दान केलं. अशा अनेक वीरांच्या आहुतींनी सिद्ध झालेला मंत्र म्हणजे वंदे मातरम.
याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतीवादी झुंजले. तसं पाहिलं तर भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही नेहमीच अहिंसावादी आणि लोकशाहीवादी मार्गाने चालणारी चळवळ होती. महात्मा गांधींनी अहिंसा आणि सत्याग्रह या 2 शस्त्रांची भारतीयांना ओळख करून दिली. त्यामुळे शांती आणि अहिंसेच्या मार्गावरती चालणाऱ्या सैनिकांना एक नवी ऊर्जा मिळाली, त्यांचं आत्मबल वाढलं. 1857च्या स्वातंत्र्य समरातील अपयशानंतर इंग्रजांना इथून घालवणं अवघड आहे, त्यांच्या शक्तीपुढे टिकाव लागणं अवघड आहे, असं प्रत्येकाला वाटू लागलं होतं. पण भारतीयांची उपेक्षा एका तृणासमान करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला हे माहीत नव्हतं की याच तृणाची जूट होऊन जेव्हा एखादा दोरखंड तयार होतो तेव्हा तो हत्तीला देखील बांधू शकतो. अन्यायाचा कहर झाला होता. बंगालच्या फाळणीपर्यंत इंग्रजांची मजल गेली होती. तेव्हा त्याचं उत्तर म्हणजे शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतीवादी झुंजले. असा चमत्कार घडून आला. महात्मा गांधींच्या शांती आणि अहिंसेचा पुरस्कार करत गावागावातून सत्याग्रही इंग्रजांविरुद्ध उठाव करू लागले. नंदुरबार शहरात प्रभात फेरीच्या वेळी शिरीष कुमार नावाचा 15 वर्षांचा बालक हातात झेंडा आणि मुखात वंदे मातरमचा घोष करीत एका तुकडीच्या अग्रभागी चालत होता. तेव्हा एक इंग्रज शिपाई त्याला अडवून म्हणाला, म्हणू नकोस वंदे मातरम, नाहीतर मी गोळी झाडीन. समोर साक्षात मरण दिसत असताना देखील मी वंदे मातरम म्हणणार, आणि तो वंदे मातरम म्हणतच राहिला. त्याने मातृभूमीसाठी हौतात्म्य पत्करलं. शिरीष कुमारसारख्या अनेकांनी शांतीचा मवाळ मार्ग स्वीकारून इंग्रजांच्या लाठ्या आणि छातीवर बंदुकांच्या गोळ्या झेलल्या आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वंदे मातरमचं उच्चारण करीत धीरोदात्तपणे फासावरती चढले. त्यांच्या बलिदानाने या मंत्राला खऱ्या अर्थानं शक्तिमंत्राचं सामर्थ्य प्राप्त झालं. पुढे कवी म्हणतो, निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंझुनी. स्वातंत्र्य लढ्यामध्ये अशा देशभक्तांचा वंदे मातरम हा मंत्र झाला आणि तोच त्यांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिला. टिळकांनी वंदे मातरमच्या अधिष्ठानावरच तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी चौफेर लढा दिला. वासुदेव बळवंत फडके, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग वा बिरसा मुंडांसारख्यांनी सशस्त्र क्रांतीच्या जोरावरच तर इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. तर सक्तीने बाटवल्या गेलेल्या असंख्य बांधवांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन स्वामी दयानंद सरस्वती आपल्याच समाजातील कर्मठपणावर दिलेलं ते एक उत्तर होतं. दलितांच्या उद्धारासाठी, त्यांना न्याय आणि समानता मिळवून देण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या हक्कांसाठी लढणारे बाबासाहेब आंबेडकर काय, किंवा शिक्षणाची गंगोत्री तळागाळापर्यंत घेऊन जाणारे फुले कुटुंब काय. व्हा उभे धर्मरक्षणा, धैर्य का हो सोडता, गरजू द्या हो वीर गर्जना, मार्ग का हो तोडता. अशा कवनांमधून समाज मनाला आत्मभान देण्याचं काम करणारे संत तुकडोजी महाराज काय, अशा अनंत क्रांतीवीरांची मांदियाळी या भारत मातेने जन्माला घातली. तर वंदे मातरम या 2 शब्दांनी त्यांना इंग्रजांविरोधात लढण्याचं बळ दिलं. ते हुतात्मे झाले स्वर्गलोकी जाऊनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी, गात तयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम. जे राष्ट्रभक्त रणकुंडात प्राणार्पण करून हुतात्मे झाले ते देव होऊन स्वर्गलोकी गेले, त्यांना देवत्व प्राप्त झाले. अशा देवतांची, त्यांच्या बलिदानाची आणि पराक्रमाची आरती म्हणजेच हे वंदे मातरम गीत होय. ते आपण सर्व मिळून गाऊयात, असे कवी या ठिकाणी म्हणतो. स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेले, फासावर चढलेले क्रांतिकारक तर धन्य होतेच, पण स्वातंत्र्यानंतरच्या स्वराज्याच्या बांधणीसाठी ज्यांनी रक्त आटवून राष्ट्रमातेला सर्वस्व अर्पण केले, त्यांच्या रक्त यज्ञाचा वंदे मातरम हा प्रेरणामंत्र होता. वंदे मातरम या कवितेनंतर अक्षरशः लाखो राष्ट्रभक्तीपर गीते जन्म पावली. समरगीतेही लिहिली गेली, गायली गेली. पण अगदी सहज जनसामान्यांच्या आचरणात आलेली ही पहिली आणि शेवटची कविता म्हणता येईल. याच मूलमंत्रावर बेतलेल्या गदिमांच्या या कवितेचं आणखीन एक वैशिष्ट्य असं सांगता येईल की ही कविता भारतीय स्वातंत्र्य युद्धाचा संपूर्ण इतिहास फक्त 3 कडव्यात जिवंत करून आपल्यापुढे ठेवते.
प्रख्यात समीक्षक द भी कुलकर्णी यांनी एका व्याख्यानात सांगितलं होतं की कवी जीवनाचा शिकारी असतो. जीवनानुभवांची शिकार करून तो एक एक जिवंत तुकडा आपल्यापुढे ठेवत असतो. गदिमांनी या कवितेच्या माध्यमातून हेच तर केलं. त्यामुळे वंदे मातरम इतकीच गदिमांची ही कविता देखील अजरामर कलाकृती ठरते. चला तर ऐकूयात वंद्य वंदे मातरम. वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा.